नमस्कार. पुन्हा एकदा सामान्य माणसांमधलं असामान्यत्व या विषयावर मी पुन्हा एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर घेऊन येत आहे. मी नेहमी म्हणत असते की आपल्या भोवताली अनेक मंडळी आपण पाहत असतो, परंतु एखादी व्यक्ती अशी असते की त्याच्यामध्ये असं काही वैशिष्ट्य असतं, त्याच्यावरती आपली नजर जाते, आपलं लक्ष जातं आणि काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण जाणवतं, जी आपल्याला प्रेरणा देते. असंच आज एक व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलणार आहे. त्यांचं नाव आहे श्रीयुत श्रद्धानंद रावबा निकमजी. वय 85 वर्ष. या वयातही त्यांची जी ऊर्जा आहे, त्यांची जी सकारात्मक मानसिकता आहे, ती पाहण्याजोगी आहे. त्यांना मी अनेक वर्ष पाहती आहे की ते प्रभात मित्र मंडळ यांचे जे जाहिरातींचे जे बोर्ड आहेत ते आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहित असतात. पाहायला गेले तर ती खूप साधारणशी गोष्ट आहे. बोर्ड लिहिणं ही साधी गोष्ट नाहीये. ती एक फार आकर्षक अशी कला आहे. पहा, तुम्हाला आम्हाला कुठे ते लिहितात असं एखाद्यामध्येच ते तशी चोळूक आपल्याला दिसून येते. कारण ते जे हस्ताक्षर असतं, ते जे कॅरेक्टर्स असतात, ते कॅरेक्टर तुमच्या संस्थेबद्दल, तुमच्या स्वतःबद्दल, जे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्याची ॲडव्हर्टाईज करायची असते, त्याचं बरचसं साफल्य या बोर्डवरून लिहिलेल्या जाहिरातीवरून होत असतं. बऱ्याचशा गोष्टींचं मूल्यांकन या बोर्डवरील अक्षरांच्या माध्यमातून केलं जातं. मग या गोष्टीला आपण कसं काय साधारण म्हणू शकू? आणि त्याचबरोबर त्यांची जी नियमितता आहे, ज्या वेळेला ते लिहित असतात तर त्या लिखाणामध्ये ते इतके बुडून गेलेले असतात, एवढे एकरस झालेले असतात, जणू काही ते एखादं पेंटिंग करत आहेत. अक्षरं लिहित नाहीत तर एक पेंटिंग करत. आणि मग अनेक जे काही येणारे जाणारे ते पाहत असतात, त्यांना त्या कार्यक्रमाच्या बद्दल आकर्षण वाटायला लागतं. कितीतरी पॅम्पलेट्स वगैरे जे काही वाटले जातात ते आणि एखादा बोर्ड याची तुलना आपण करू शकत नाही. इतकी ती अक्षर जिवंत असतात. तर या गोष्टींचं खूप आपल्याला अप्रूप वाटायला पाहिजे, जसं मला वाटलं. रोज प्रभात मित्र मंडळात येण्याची जी नियमितता आहे, रोज त्यांचं ते एक्सरसाइज करणं असेल, एक्सरसाइज करताना त्यांना पाहावं, एखाद्या तरुणांना लाजवतील अशा प्रकारची त्यांची ती ऊर्जा असते. कोणालाही ती प्रेरणा देऊन जाईल अशा पद्धतीची आहे. मला जेव्हा त्यांच्या या सगळ्या विशेषताबद्दल कुतूहल वाटलं, तेव्हा मी अजूनही जराशी चौकसपणे उत्सुकतेने त्यांची माहिती घेतली. तर मला तर खूपच आश्चर्य वाटलं. कारण ते केवळ अक्षर लिहिण्यापुरतेच असे कलाकार नव्हते, तर अक्षरशः त्यांना ती कलेची बॅकग्राऊंड होते हे माझ्या लक्षात आलं. सामाजिक जीवनामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये बरेचसे वैशिष्ट्य मला दिसून आले, बऱ्याचशा कला दिसून आले. आणि ते म्हणे कवी मनाचे सुद्धा आहेत. त्यांनी बऱ्याचशा कविता केलेल्या आहेत. तर त्यांचा तर जो बायोडेटा आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला समजून घेतलंच पाहिजे. आणि रोज आपण ज्यांना पाहतो ना, आपण कधी कोणाच्या एवढ्या काय म्हणतात डीपमध्ये जाऊन समजून घेत नाही की ह्या व्यक्तीचे किती काही पैलू असतील. आणि जेव्हा ते पैलू आपल्या समोर येतात तेव्हा आपण निश्चितच नतमस्तक झाल्याशिवाय राहतच नाही. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देणार आहे. किंबहुना ती माहिती इतकी विशाल आहे की मला ती तुम्हाला वाचूनच दाखवावी लागणार आहे. तर मग लक्षात येईल की राजकीय जीवन, सामाजिक जीवन, वैयक्तिक जीवनामधले वैशिष्ट्य सांभाळणं आणि त्याच्या ही व्यक्ती किती कवी मनाची आहे आणि लेखन करणारी आहे हे सुद्धा आपल्या समोर येणार आहे. तर मी वाचते त्यांचा बायोडाटा आता.
साहित्यिक, कवी आणि लेखक श्री श्रद्धानंद रावबा निकमजी. आपण माजी विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा राहिलेला आहात. प्रभात मित्र मंडळाचे आपण उपसचिव आहात. ब्लॉक नंबर 80 ईशान्य मुंबई काँग्रेस कमिटीचे आपण जनरल सेक्रेटरी सुद्धा राहिलेला आहात. बौद्धजन सेवा संघ रत्नबोधी विहार याचे आपण माजी जनरल सेक्रेटरी होते. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष व सेक्रेटरी सलोखा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, माजी सेक्रेटरी अभिरा ज्येष्ठ नागरिक मंडळ, आजीव सभासद भीम गर्जना मंडळ. त्याचबरोबर त्यांनी जे साहित्यिक त्यांची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यातून जे काही त्यांनी लिखाण केलेलं आहे तर त्याची नावं अशा प्रकारे आहेत: वस्त्रहरण, रंगू डुलत झुलत जाय, दर्पण, कवळी काकडी, जिद्याची खोड, पटलं तर वय म्हणा, आज नाही उद्याला नक्की, कोंडू हवालदार इत्यादी व्यावसायिक नाटकांची त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. आहे ना ही अद्भुत गोष्ट? माहिती होते का कोणाला अशी पण प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आहेत ते? त्याच्यानंतर बालकराव वळलेकर, आपल्याला माहिती आहे बालकराव वळलेकर केवढं मोठं प्रस्थ होतं ते. त्यांच्या पार्टीसाठी कोळी गीतं, लोकगीतं, समरगीतं तसेच HMV रेकॉर्डसाठी, आकाशवाणीसाठी, दूरदर्शनसाठी सुद्धा त्यांनी गीत रचना केलेल्या आहेत. आकाशवाणी कामगार सभेच्या कार्यक्रमात 15 लोकनाट्य, 7 श्रुतिका गाण्यासहित लिहिलेली आहेत आणि कामगार सभेतून सादर झालेल्या आहेत. शाहीर विठ्ठल शिंदे, शाहीर विठ्ठल उमर, शाहीर भाऊ कांबळे, शाहीर मधु खामकर, शाहीर राम निकम, आत्माराम मोरजकर, यशवंत देव, शांताराम चव्हाण, हिंदकुमार घाडगे आणि इतर संगीतकारांनी त्याला संगीत दिलेलं आहे. इतकं त्यांच्याकडून लेखन झालेलं आहे. आहे ना अद्भुत? ऐकायला सुद्धा पहा असं वाटतं. समोर आले तर असं वाटत नाही की एवढी मोठी संपदा त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि किती त्याच्याने ते संपन्न झालेले आहेत. कौतुक करावं तेवढं थोडंच. बंधू भगिनींनो, ही जी माहिती आपल्यासमोर आणण्याचा उद्देश म्हणा किंवा अशा प्रकारच्या व्यक्तींना आपल्यासमोर आणायच्या मागचा उद्देश केवळ व्यक्तीसमोर आणणं असं नसून त्यांच्या जीवनामधलं असलेलं वैशिष्ट्य, मूल्य, त्यांची जी काही प्रतिभा आहे ती आपल्याला प्रेरणा देईल किंवा प्रेरणा घेण्यासाठीच त्यांना आपल्यासमोर आणलं जात आहे. आणि आज वयाच्या 85व्या वर्षीसुद्धा ते इतके स्फूर्तीने आपलं दिनक्रम आणि अनुभव लोकांशी शेअर करत आहे. त्यांच्यासाठी मनापासून चांगल्या स्वास्थ्यासाठी ईश्वराकडे एकच मागणं आहे की देवा अशा लोकांना भरभरून आयुष्य द्या. आपल्या सर्वांच्या शुभकामनांसह नमस्कार. बंधू भगिनींनो, आशा आहे की ही माहिती आपल्याला प्रेरणादायी वाटली असेल. आवडली असल्यास इतरांनासुद्धा प्रेरणा येण्यासाठी त्यांच्याबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण वाट पाहूया दुसरं असामान्य व्यक्तिमत्वासाठी.